Standard First, Subject Mathematics, Chapter 20. Let's learn subtraction. Let's learn subtraction. Students, आपण ॲडिशन करायला शिकलो. आता आपण वजाबाकी करूया. वजाबाकी म्हणजे कमी करणे. वजाबाकीला इंग्लिशमध्ये सबट्रॅक्शन असे म्हणतात. समजा माझ्याकडे 4 चॉकलेट्स आहेत. मी 2 चॉकलेट्स रमाला दिली, तर माझ्याकडे 2 चॉकलेट्स राहिली. आता या पहिल्या चित्रात पहा. यशकडे 3 जांभळे होती. दुसऱ्या चित्रात यशने रमाला 2 जांभळे दिली. तर मग त्याच्याकडे किती जांभळे उरतील? मॅडम 1 जांभूळ उरेल. करेक्ट. आता समजा माझ्या हाताची 5 फिंगर्स म्हणजे यशकडची 5 जांभळे आहेत. त्यातून यशने रमाला 2 जांभळे दिली, म्हणून मी यातील 2 फिंगर्स वजा म्हणजेच मायनस करते. 5, 4. पहा किती फिंगर्स शिल्लक राहिली? 3. करेक्ट. म्हणजेच यशकडे 3 जांभळे शिल्लक राहिली. आता हेच एक्झाम्पल आपण आणखी एका पद्धतीने सोडवू. ही पहा, फळ्यावर मी 5 जांभळे म्हणजे 5 सर्कल्स काढते. त्यातून आता आपण 2 जांभळे रमाला देऊ. म्हणजेच यातील 2 सर्कल्स खोडून टाकू. 1, 2. पाहिलं? इथेही 3 सर्कल्स शिल्लक राहिली. म्हणजेच यशकडे 3 जांभळे शिल्लक राहिली. स्टुडंट्स, सबट्रॅक्शन करताना हे लक्षात ठेवा की मोठी संख्या असेल तितकी सर्कल्स काढा आणि त्यातून दुसऱ्या लहान संख्येएवढी सर्कल्स खोडून टाका, म्हणजे आपल्याला बरोबर उत्तर मिळेल. स्टुडंट्स, या चित्रात काय दिसत आहे? नदीकाठी 4 फ्रॉग्स दिसत आहेत आणि 1 फ्रॉग पाण्यात उडी मारतो आहे. करेक्ट. सो टेल मी, टोटल हाऊ मेनी फ्रॉग्स वर देअर? नदी काठावर एकूण किती बेडूक होते? मॅडम 5 फ्रॉग्स होते. जर नदी काठावर 5 फ्रॉग्स बसले होते, त्यातील एका फ्रॉगने पाण्यात उडी मारली, तर किती फ्रॉग्स नदीकाठी उरले? मॅडम, नदीकाठावरच्या 5 फ्रॉग्सपैकी 1 फ्रॉगने पाण्यात उडी मारली, तर 4 फ्रॉग्स उरले. नाईस. सो टेल मी, व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर? मॅडम, या चित्रात 4 एग्ज आहेत. करेक्ट. या चित्रात टोटल 4 एग्ज आहेत. त्यातील 1 एग फुटलं, मग किती एग्स शिल्लक राहिली? मॅडम, 4 एग्ज मधून 1 एग फुटलं, तर 3 एग्स शिल्लक राहिली. व्हेरी गुड. विच गेम डू यू सी इन दिस पिक्चर? या चित्रात तुम्हाला कोणता खेळ दिसतो आहे? मॅडम, या चित्रात लगोरी दिसते आहे. करेक्ट. मग ही लगोरी बॉलने फोडल्यानंतर किती दगड शिल्लक राहिले? मॅडम, लगोरी फोडल्यानंतर तिथे 3 दगड शिल्लक राहिलेत. व्हेरी नाईस. या खेळात टोटल 7 फरशीचे तुकडे लावले होते आणि बॉलने फोडल्यानंतर त्यातील 4 तुकडे खाली पडले आणि 3 तसेच राहिले. तर स्टुडंट्स, आता आपण इथे दिलेल्या फुग्यांमधून सबट्रॅक्शनचे वेगवेगळे अर्थ समजून घेऊ. सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी क्रियेसाठी सबट्रॅक्शन ऐवजी आणखी शब्द वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, डिक्रीज्ड, रिमेन्ड, टेकन अवे, eaten, spent, given, subtracted, flew away, left. स्टुडंट्स, एका संख्येतून दुसरी संख्या कमी करण्यासाठी म्हणजेच सबट्रॅक्शन करण्यासाठी हे साइन वापरतात आणि त्याला मायनस असे म्हणतात.